Alright, hello, this is the My Artifact episode number 207. आजची तारीख आहे 17 सप्टेंबर 2015 आणि आता वाजले करीब 10:30. सो काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला कारण काल खूप मोठं कांड झालं. काय आलं की वडिलांना काल सुट्टी होती. त्याचं रिझन होतं की मी वडिलांना अभ्यास करताना द्यायला घेतलो. ओके, मी वन बाय वन स्टेप बाय स्टेप सांगतो. आता मला अभ्यासात काहीच असं इंटरेस्ट लागलं नाही. म्हणजे ॲक्च्युली मला अभ्यास तर करूशा वाटते, बट डिग्री डिप्लोमासाठी नाही, स्वतःच्या नॉलेजसाठी. एखादी 10 डॉक्युमेंटरी पाहून घेईन, पण 10 पेज नाही वाचणार मी. कारण इट्स अ रिअली ऑड थिंग. बट मला हे प्रिपरेशन करावं लागेल, तर आय डोंट नो मॅन. थर्मलचं तर ओके ठीक आहे, बट फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचं तर काही अंदाज नाही, तरी त्याच्यावर डोकं लागूनच नाही राहिलं. एव्हरी टाईम आय ट्राय टू लुक, बट इट डझंट वर्क ॲट ऑल. सो आय एम नॉट स्किपेड इट बिकॉज कारण मी आता तर खूपच हे झालो, कारण मी जसं ऐकलं की माझा जो पेपर आहे तो 20 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर. तर आहे माझ्यापाशी टाईम आहे. तर तरी पाहतो किती आहे, काय वगैरे कसं आहे. तर त्यामुळे मी अभ्यास करत नव्हतो. तर वडील काल दिवसभर होते, त्यामुळे मी वडिलांना दिसलो नाही. संध्याकाळी जेवण झाल्यावर मला फिरण्याची खूप आदत आहे, आणि हेडफोन टाकून असले तर मला त्यात फिरणं होते, बाहेरची हवा पण भेटते, आणि प्लस माझा विचार पण मी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता माझं मोस्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन बायनरी कोडवर आहे. मोस्ट ऑफ दी एव्हरी टाईम का every time I wake up and just think about the binary code and how is it look like and how would I make it and what is my strategy to make it possible. So I think a lot about it. म्हणजे मी त्याच्याबद्दल खूप जास्त विचार करत आहे. तर त्यामुळे शायद माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. बट आय शुड बी रिकवर फ्रॉम दिस, कारण लागतो मी उद्यापासून लायब्ररी तर नाही जाऊ शकत, कारण तिथं आहे. दुसरं म्हणजे इकडल्या पण लायब्ररीत नाही जाऊ शकत, कारण लायब्ररीत गेलं का मी मोबाईलच छेडत नाही. सो मला असा पर्याय पाहिजे की माझ्यापाशी मोबाईल तर असला पाहिजे, पण माझा अभ्यास पण झाला पाहिजे. तर असा कर ना, मोबाईलमध्येच अभ्यास कर. दॅट्स अ गुड थिंग. फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचे खूप सारे लेक्चर इंटरनेटवर असतात, वाच ते, बघ तू. थोडं चांगलं वाटणार नाही, वाचूशा बघणार नाही, बट यू कॅन मॅनेज इट, यू कॅन टेक इट. सो या, तर बहुतेक उद्या पाहतो असा प्रकार करून. बट माय पॅरेंट्स डोंट वोंट लाईक दिस, सो या. तर त्यामुळे काय झालं की काल अजून एक प्रकार झाला की काल मी बाहेर होतो, कुठे डॉटवर गेलो होतो. ते प्रतीकचे काहीतरी यूट्यूबवरून व्हिडिओ डाउनलोड करायचे होते, त्याची डॉक्युमेंटरी आणि लेक्चर्स. तर मी ते डाउनलोड करून दिले. त्यामुळे मी रात्री 10 वाजता आलो. आल्यानंतर मी जेवण केलं आणि 10:30 वाजता फिरायला लागलो मी. तर वडील आले, त्यांना राग आला, म्हणे तू दिवसभर अभ्यास नाही करत वगैरे वगैरे. सो मग आईला पण राग आला. मग आईने मोबाईल घेतला, फेकला. तो माझा जुनावाला आवडी अंडी फोन, तो तर तुटला, त्याची स्क्रीनच गेली. बरं झालं माझ्यापाशी बॅकअपसाठी प्रीत्याकडून मी मोबाईल बघितला, तो आणला. अदर थिंग, मोबाईल पण सगळे स्विच ऑफ करून घेतले आमच्याकडून. तर त्यामुळे काल मला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करता नाही आला. तर त्यामुळे कालचा आणि आजचा आर्टिफॅक्ट. तर काल हे झालं,
आज का तर आज सकाळी 10 वाजता उठलो. व्हाय? कारण आज सकाळपासून पाऊस होता. सकाळपासून मी तर ॲक्च्युली 7 वाजता उठलो. लघवीला गेलो, नंतर संडासला गेलो, नंतर आलो. झोपत नाही मला, सोफ्यावर बसून होतो, पण इकडे तिकडे पाहिलं सगळेजण झोपून होते, तर मी पण झोपून गेलो. नंतर 10 वाजता सगळेच जण उठले. वडील उठले होते बहुतेक 9:30 वाजता आणि ते खुर्ची समोर जाऊन बसले होते. मी काय त्यांना रिस्पॉन्स दिला नाही. सगळेजण 10 वाजता उठले, मी पण उठलो. जिमला जातो म्हणलं तर पाऊस होता खूप दिवसभर कंटिन्यू. सकाळी तर बहुतच पाऊस होता. सकाळी म्हणजे 2 वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस होता. मी आज आंघोळी पण नाही केली, तर जिमला जाणं पण नाही झालं. आज गणेश चतुर्थी होती. आज गणेश उत्सव म्हणजे याला पर्व सुरू झाला आहे. 11 दिवसाचा हा सण असते, काफी चांगला असते. माहीत नाही मला असं दुसऱ्यांचे सण का नव्हते. जेव्हा ईद येते तेव्हा मुसलमान बनूशी वाटते, जेव्हा गणेश चतुर्थी येते तेव्हा हिंदू बनूशा वाटते. असे वेगवेगळे सण आले ना, जेव्हा ख्रिसमस येते तेव्हा ख्रिश्चन बनूशा वाटते, 14 एप्रिल आली तेव्हा नाचूशा वाटते, वगैरे वगैरे. तर आय एम जस्ट युनिव्हर्सल. आय लाईक एव्हरी धर्म, एव्हरी ट्रॅडिशनल कल्चर इन अवर इंडिया. आय लाईक दॅट. आणि मी कोणाकडून असा पार्टी नाही होणार किंवा कोणाकडून भाग नाही घेणार. आय लाईक म्हणजे जर मला याच्यामधून वन ऑफ द काइंड समजा चॉईस करायला सांगितलं तर आय शुड चॉईस एव्हरीवन. कारण त्यांच्यातूनच आपण बनलो आहे आणि आपणामध्येच मी पण आहे, त्यामुळे दॅट्स वाय. सो अदर थिंग, हां, आज गणेश चतुर्थी होती त्यामुळे आज दिवसभर घरीच होतो. म्हणजे आज दिवसभर पाऊस होता त्यामुळे धूम 3 पिक्चर डाउनलोड केला मी. म्हणजे मी याची मेकिंग बघितली होती, नियर अबाउट 1-2 घंट्याची मेकिंग बघितली होती. तर मेकिंगमध्ये इट्स वन ऑफ द काइंड वगैरे सगळं खूप वाटलं. बट जेव्हा फिल्म पाहिली तेव्हा हे बहुत ही बोगस, बोर आणि या आणि माझी स्ट्रॅटेजी तर म्हणजे धूम 3 पिक्चर तर काफी माहोल आहे, म्हणजे असं नाही कुठं माहोल आहे. अर्धा पाहिला, अर्धा तर वापस सोडून आलो यार. याला का फिल्म म्हणते? थोडंसं नेक्स्ट पुढे का होणार आहे हे पाहूशच नाही वाटलं, ते याला का फिल्म म्हणते का? फिल्म याला म्हणते की ऑडियन्स, अरे किती बेटा तुम्हाला माहिती हागाला मुताला पण येऊ ना, पण पिक्चर नाही सुटला पाहिजे, अशी फिल्म पाहिजे. नेक्स्ट काय होणार आहे, नेक्स्ट काय होणार आहे, हे याची तलब असली या फिल्ममध्ये, तो फिल्म असते. तर हा धूम 3 काफी बोर. याच्यामध्ये बोर काऊन आहे? कारण याच्यामध्ये सॉंग्स हे आहे, एकदम इनबाउंड आहे. इनबाउंड याने बाहेर आहे एकदम. त्यामुळे लोकांना वाटते का गाणंच आहे, चला आपण ते पाहू शकतो नेक्स्ट टाइम. तर आपण इट्स बीन टेक अ लिटिल ब्रेक. तर त्यामुळे तो खूप बोर वाटतं. बायनरी कोडमध्ये पण गाणी आहे, 1 नाही 2 नाही 13 गाणे आहे. 13 का इट्स मोर दॅन 10 सॉंग्स. म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीमधली असा एक मूवी असेल याच्यामध्ये एवढे सारे गाणे आहे. पण याच्यामध्ये सगळे गाणे आहे बिहाइंड द सीन आहे, बॅकग्राऊंडमध्ये आहे. यामुळे काय होते की एक सिच्युएशनला अनुसरून एक म्युझिक पाहिजे आणि तेच म्युझिक मी बॅकग्राऊंडमध्ये टाकलं आहे. त्याला मी साऊंड ट्रॅक म्हणतो, नॉकी सॉन्ग. माझ्या फिल्ममध्ये साऊंड ट्रॅक आहे, सॉन्ग एकही नाही. एक पण नाही, एक आहे म्हणा ते पार्टीचं फक्त. बाकी सगळे सॉन्ग बॅकग्राऊंडमध्ये आहे. त्याला मी साऊंड ट्रॅक असं नाव देतो आणि सॉन्ग एकच आहे. प्लस फिल्ममध्ये जे ॲक्शन सिक्वेन्स आहे ते माइट बी लुक्स यू बोरिंग. कारण याच्यामध्ये समजा चेसिंग सिक्वेन्स, आमिर खान शिकागो वेस्टर्न बँकमधून चोरी करते किती पागलासारखं बे. चोरी तर दाखवलीच नाही, चोरी कशी करते, का करते. आणि एव्हरी टाईम त्याचा जो हे आहे कन्सेप्ट बिलकुल सेम. वरून उडी मारन, पैसे नाही जमा करन, पैसे तो बाहेर फेकून देईन.
याला काही चोरी म्हणते आ? चोरी अशी पाहिजे का समोर काय होणार आहे, जसं ओशन 11 मधली चोरी, त्याच्यामध्ये एकदम डायरेक्टच दाखवते, डायरेक्ट रिझल्ट. पण नंतर दाखवते का चोरी कशी काय केली. आणि नंतर आपण विचार करायला लागतो, अरे बेटा काय चोरी केली यार. तर यांच्यामध्ये स्टीव्हन स्पिलबर्गची एक स्वतःची स्ट्रॅटेजी होती, स्वतःची रायटिंग होती, स्वतःची स्टोरी होती. आणि त्यांनी खरंच त्या फिल्ममध्ये दिमाग लावला होता की चोरी कशी केली होती, कशी केली. ॲक्च्युली त्यांनी पूर्ण इमॅजिन करून, माईट बी त्यांनी शायद चोरी पण केली असेल ॲज अ कन्सेप्ट आणि ॲज अ ट्रेनिंग म्हणून, कशा प्रकारे राहीन, का राहीन, आणि आर्टिस्टला कशा प्रकारे फिमिलियर करून देतात चोरीसोबत. सो ती त्यांची स्ट्रॅटेजी होती. इट्स लुक्स रिअली ग्रेट अँड रिअली ऑसम. तर त्याच्यामध्ये काय होते की जे चोर आहे ते चोर असे वाटतात की खूप स्मार्ट बनले आहे. तर याच्यामध्ये आमिर खान काफी काफी असं वाटते का ना, म्हणजे आमिर खान ठीक आहे, वन ऑफ दी यांनी चोरी केली, पण दाखवलं तर पाहिजे कशी केली चोरी. लोक दाखवून ना, पण ॲक्च्युली फिल्मिंग तर करा, काय करा. याच्यामध्ये नाही का, धूम 3 मध्ये स्टोरी आहे ते चोरीवर केलीच नाही. सगळा फोकस केला आमिर खानवर, आमिर खानच्या स्टोरी लाईनवर, आमिर खानच्या बचपनपासून. म्हणजे बँक त्या सर्कसला लोन देत नाही आणि सर्कसचे जे ओनर असतात ते आमिर खानचे बाप असतात. तर त्या लोनच्या दबावाखाली ते आमिर खानचे वडील, जे जे जाकी शराफ यांनी कॅरेक्टर प्ले केलं आहे, ते स्वतःला गोळी मारून घेतात आणि आत्महत्या करतात. त्यामुळे त्यांचा बदला घेण्यासाठी आमिर खान आणि त्याचा एक हमशकल भाई, ते दोघं बदला घेतात त्या शिकागो बँक सोबत. बस हाच कन्सेप्ट दिला आणि याच्यावरच फोकस केलाय. हा नाही केलाय की जे चोरी कशी केली आहे, का केली आहे. चोरीची ट्रेनिंग पण नाही दाखवली आहे. जस्ट एक स्क्रीनमध्ये त्यांनी असं असं केलं, असं असं, बट इट डझंट लुक व्हेरी वेल. धूम 1 मध्ये पण चोरी कशी केली हे दाखवलं नव्हतं. पण तो 2003 मधला जो इन्स्टॉलेशन होतं धूम, तो काफी माहोल होता. म्हणजे याच्यामध्ये सुपर कार्स, सुपर बाईक दाखवल्या गेल्या होत्या आणि त्यांचं अट्रॅक्शन ऑडियन्सकडे खूप जास्त होतं. जर मी आताही समजा जर धूम पाहिला पहिला पार्ट, तर इट्स रिअली गुड, इट्स रिअली परफेक्ट मूवी फॉर दिस. कारण त्यावेळेसचा आत्ता पण खूप माहोल वाटते, कारण तो रिअली रेप्रेझेंट करत होता सुपर बाईक किंवा बाईकशी तशाशी. पण आता धूम 2 आणि धूम 3 मध्ये पण त्यांनी हाच कन्सेप्ट चॉईस केला. व्हाय? म्हणजे चोरांना नेहमी पळण्यासाठी त्यांना बाईकशिवाय दुसरं काही भेटत नाही का धूम पिक्चरमध्ये? ते नेहमी बाईकच का चालवतात? वाय दे वोंट बाय अ कार अँड ड्राईव्ह द कार अँड टेक अ ड्रिफ्ट अँड लॉट ऑफ स्टंट इन अ कार? वाय? दॅट्स रिअली क्रिपी. अनदर थिंग इज, या फिल्ममध्ये ॲनिमेशन इज अ गुड, ॲनिमेशन इज नाईस. काफी म्हणजे जास्त हे नाही, बट वे ऑफ प्रेझेंट ऑफ स्टोरी इज अ रिअली बॅड, व्हेरी मच बॅड. याच्यामध्ये काय केलं आहे की आमिर खान त्याच्या सुपर बाईक, कोणती तरी BMW Z अशी काहीतरी, तो चालवतो आणि वरतून उडी मारतो आणि नंतर पाण्यात उडी मारतो आणि त्याची बाईक टर्न्स टू बोट, हायड्रोबोट, अँड ही कॅन ड्राईव्ह व्हेरी फास्ट वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. सो ओके, ठीक आहे, आपण मानून घेऊ एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे आणि आपण त्याला कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे, फिमिलियर आहे. अनदर थिंग इज, या फिल्ममध्ये आहे जे कॅरेक्टर बहुत ही क्रिपी दाखवलं आहे. धूम 2 मध्ये पण त्यांनी असंच काहीतरी, धूम 2 इट्स अ नाईस. धूम 2 मध्ये त्यांनी स्ट्रॅटेजी केली होती. हृतिक रोशननी त्यांची चोरी आहे ते रिअलमध्ये दाखवली. जे हिऱ्याची चोरी आणि नंतर ताजची चोरी, ते रिअल दाखवली. त्या फिल्मची कन्सेप्ट होता चोरी आणि एक लव थिंग, म्हणजे थोडंसं लव रिलेशन बिटवीन ऐश्वर्या राय बच्चन आणि
ऋतिक रोशन. तरी ती फिल्म बोर होती म्हणा, नंतर खूप बोर वाटली. म्हणजे त्याची स्टार्टिंगच खूप माहोल होता, बट नंतर बोर. त्याच्यामध्ये ऋतिक रोशन नेहमी बाईकच नाही चालवत, त्याच्यामध्ये तो स्केटसुद्धा करते, स्केटिंग. आणि ते व्हेरियस गॅजेट्स तो वापरत होते, ते काफी अट्रॅक्शन होतं त्याच्यामध्ये. सो दॅट इज नाईस. तर धूम 3मध्ये मी का रिव्ह्यू देऊ? 10 out of I should give a 7. 7. 7 for what? 7 is a big, but why? बॉलिवूड इंडस्ट्री काफ़ी ग्रो अप होत आहे हळूहळू. ते आता ॲक्शन सिक्वेन्स बनवत आहे आणि धूम हे एक अशी सिरीज आहे जे या ग्रोविंग इंडस्ट्रीला रेप्रेझेंट करते. तर इट इज नाईस. देन इट्स अ यशराज फिल्म. दे मेक अ सिक्वेन्स. सिक्वेन्समध्ये फायदा का असते का, आता धूम 2, धूम 3, आता धूम 4 पण आली ना, तरी लोकांना आवडन. व्हाय? कारण लोक फिमिलियर असतात. प्रिव्हियसमध्ये जे झालेले पार्ट आहे ते फिमिलियर असतात, की फिल्म ॲक्शन आहे, असू शकते याच्यात, असू शकते तसं होऊ शकते. बट जेव्हा ही येते म्हणजे त्यामुळे जे प्रोडक्शन युनिट त्यांना फायदा असतो नेक्स्ट सिक्वेन्स मूवी बनवण्यासाठी. आणि याच्यामध्ये बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडसुद्धा पण पार्ट इन आहे. बट हॉलिवूडवाले काय करतात, स्टोरी लिंक करतात. जे 1, 2, 3 बनवते ते स्टोरी लिंक करते एकमेकाशी. याच्यामध्ये लिंकच नाही आहे. याच्यामध्ये नवीन पार्टमध्ये नवीन विलन सेम येते, तोही पळते, पोलीस त्यांच्या मागे धावते, काही ना काही स्ट्रॅटेजी असते, बॅकग्राऊंड स्टोरी लाईन असते, त्याला फिलअप करते आणि नंतर हॅपी एंडिंग. इट्स अ काइंड ऑफ दॅम. नंतर चोर पोलिसना पकडते. बट ओके ठीक आहे, आपण बॉलिवूडच्या नावाने एवढे आपण सिरियस नाही होऊ आणि इट्स अ नाईस थिंग. अदर थिंग इज अ गुड पार्ट इज अ डान्स, गाणे आणि स्पेशली कटरीना कैफ आणि आमिर खान यांची जे डान्सिंग बॅटल आहे, इट्स अ रिअली नाईस. म्हणजे सर्कस सिक्वेन्समध्ये येणारे जे डान्स सिक्वेन्स आहे ते रोप, नंतर तो रिंग, नंतर ते उडी मारणं वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट इज हार्ड फॉर मी. म्हणजे जरी गाणे एकदम ऑड वाटते फिल्ममध्ये, पण त्यांनी गाणे काफी चांगले बनवले आहे, बहुत चांगले बनवले आहे. धूम 3चे साऊंडट्रॅक इज अ रिअली गुड. पण मला कळत का नाही यार, फिल्ममध्ये ऐश्वर्या राय बच्चनला नुसतं गाण्यामध्ये वापरण्यात गेला आहे. तिच्या फिल्ममध्ये काहीच खंड उपडत नाही, ते काहीच नाही. प्रत्येक गाण्यामध्ये ती आहे आणि आय जस्ट थिंक का ती फक्त गाण्यामध्येच आहे, फिल्ममध्ये काय आहेच नाही. बहुत ही लेस. म्हणजे फिल्म आणि गाणं सोडून समजा जर पर्सेंटेज काढतो म्हणलं तर फिल्ममध्ये 100 out of 100. म्हणजे फक्त एकच गाणं आहे तिच्याशिवाय आहे, जे धूमचं टायटल ट्रॅक. धूमचे 2 टायटल ट्रॅक आहे, एक आमिर खान रिप्रेझेंट करत आहे आणि एक ऐश्वर्या राय बच्चन. तर आमिर खानच्या याच्या गाण्यामध्ये फक्त त्या गाण्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन नाही, बाकी सगळ्या गाण्यामध्ये कटरीना कैफ आहे. सो डान्सिंग इज अ प्रेटी गुड आणि त्यांची कोरिओग्राफी पण खूप चांगली केली आहे जर आपण गाणं कन्सिडर केले तर. अदर थिंग इज आमिर खाननी याच्यात 2 कॅरेक्टर प्ले केले गेले आहे. एक समर अँड साहिर. समर is a intelligent guy, but he just acts like a mad guy or something like crazy guy because something happens before he born and that's why. आणि साहिर इज अ गुड गाय, म्हणजे ॲक्च्युली जो चोरी करणार राहते तो हा असते. तर याच्यात आमिर खानने 2 कॅरेक्टर प्ले केले गेले आहे आणि इट्स रिअली डिफिकल्ट बिकॉज बोथ दी कॅरेक्टर आर डिफरंट. जेव्हा आपण कोणता ॲक्ट रेप्रेझेंट करतो तेव्हा आपण त्या ॲक्टमध्ये घुसून जातो. त्या ॲक्टमध्ये जे इमोशन्स आहे ते स्वतःला अटॅच करून आपण ते प्रेझेंट करतो कॅमेरासमोर. तर हे झाली एका ॲक्टसोबत.
जर डिफरंट डिफरंट ॲक्ट असन इट्स अ रिअली हार्ड, कारण आपण एका कॅरेक्टरमधून घुसून का निघून दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये जाणं म्हणजे इट्स अ रिअली हार्ड. म्हणजे इट डझंट लुक लाईक कोणती मशीन आपण एखाद्यातून दुसऱ्याकडे टाकली असं काही दिसत तर नाही, पण इट इज रिअली हार्ड. म्हणजे त्यांना प्रिपरेशन करणं, त्यांचे इमोशन्स वगैरे काइंड ऑफ थिंग्स लाईक हाऊ टू हँडल दॅट स्टफ. तर त्याच्यामध्ये ते काफी हार्ड होते. बट आमिर खान इज अ रिअली गुड गाय टू प्रेझेंट दॅट कॅरेक्टर, बोथ दी कॅरेक्टर साहिर अँड समर. इट्स अ रिअली गुड. अँड अनदर थिंग इज दॅट पर्सनॅलिटी आहे, म्हणजे तो माझा ओपिनियन आहे. कारण आय लाईक द गुड गाय, म्हणजे ही हॅज अ सिक्स पॅक्स अँड चेस्ट आर्म शोल्डर. या इट्स गुड. तर इट इज गुड. अनदर थिंग इज फिल्ममध्ये चांगली गोष्ट काय, शिकागो लोकेशन. या लोकेशन इज गुड. लोकेशन ठीक आहे, एवढे काही वाईट नाही, ठीक आहे. हां, वाईट एक गोष्ट आहे, फिल्ममध्ये मोस्टली इंग्लिश वापरली गेली आहे. जे थीम पार्ट आहे समथिंग, म्हणजे छोट्या छोट्या ठिकाणी इंग्लिश वापरली गेली आहे. वाय? ओके ठीक आहे, ते सांगतो. आपण शिकागोमध्ये आपण इंग्लिश वापरलं पाहिजे, इट्स अ गुड थिंग. बट सम ऑडियन्स डझंट अंडरस्टँड इंग्लिश. अजूनपर्यंत आपली इंडियन ऑडियन्स फिमिलियर नाही इंग्लिशसोबत इतके जास्त. तर तुम्ही खूप जास्त नका दाखवू, म्हणजे जास्त फिल्ममध्ये इंग्लिश प्रेझेंट नका करू, त्यामुळे ऑडियन्सला फील्स गुड. पण ते हिंदीमध्ये पण नाही दाखवता येईल, हिंदीमध्ये पण नाही दाखवता येईल. तर मग अशी भाषा चॉईस करा की ऑडियन्सला पण न कळलं पाहिजे आणि बाकी दुसरं कोणाला न कळलं पाहिजे. तर शिकागोमध्ये का फक्त इंग्लिशच भाषा वापरली जाते, ओके ठीक आहे. तुम्ही शिकागोमध्ये अमेरिकन सिटीमध्ये तिथे मोस्टली इंग्लिश चालते, ओके ठीक आहे. तुम्ही जपान चायनामध्ये जा, तिथली भाषा वापरा, अशी भाषा वापरा का जे ऑडियन्सला तर घंटा कळणार नाही, काहीच कळणार नाही. आणि त्याच्यामध्ये ऑडियन्सला ती भाषा आवडते, कारण कारण ती नवीन भाषा आहे. आणि माझ्या बायनरी कोड फिल्ममध्ये पण मी हाच पॉईंट झाला. जो इम्रान जाको जे प्ले कॅरेक्टर प्ले करत आहे ॲज अ इम्रान खान, त्याची लँग्वेज कम्प्लीट वेगळी आहे. म्हणजे मी त्याला जे लँग्वेज आहे बहुतच वेगळी आहे. जो जो किडनॅपरसोबत आणि समीर देशमुखसोबत बोलतो, तो ट्रान्सलेटर थ्रू बोलतो. बट हीज जे आहे भाषा कम्प्लीट डिफरंट आहे. याच्यामध्ये ऑडियन्सला प्रमाणे कळून राहिलं, ते ऑडियन्सला त्याच्या इमोशन्स, त्याच्या बॉडी लँग्वेज थ्रू कळून राहिलं की हा का म्हणत आहे, अशा प्रकारे. दॅट इज गुड. आणि वाय धूमला एवढे पॉईंट दिले, कारण ओके ठीक आहे, 6.6 किंवा 5 पॉईंट देतो मी. म्हणजे मी एवढा हॅपी नाही, कारण मी एवढा इम्प्रेस नाही झालो का फिल्म सोडून बेटा मी इथे आलो. फिल्म सोडली, मधात सोडली. इट्स अ रिअली बॅड फॉर द मूवी. या आजचा आर्टिफॅक्ट खूप जास्त मोठं झालं. किती मोठं झालं? ओ बॉय, 23 मिनटात झाला आपला आर्टिफॅक्ट एपिसोड. पण तरी वन बाय वन मी समजून सांगत आहे कशा प्रकारे आहे का नाही वगैरे. तर दॅट्स वाय इट टेक्स लॉट ऑफ टाईम टू मेक इट. बाकी नंतर काही झालं नाही. नंतर मी आज खिचडी बनवली, खिचडी खाल्ली. धूम पिक्चर पाहिला होता, मनातून सोडला. सो इट्स अ बॅड. So yeah, this is the end. This is the Artifact episode number 204, 205. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.